मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घुमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे। गोड बोलून फडणवीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे, असा थेट हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला। आज सकाळी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख निश्चित केली जाणार आहे। हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर सरकारने मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले होते। मात्र प्रत्यक्षात 8 महिने उलटूनही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत। हैदराबाद गॅझेटनुसार केवळ 308 नोंदी सापडल्या असून शिंदे समितीनेही कुणबी नोंदी शोधण्याचे काम जवळपास ठप्प केले असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे। काही दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती। या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत जरांगे पाटील सरकार विरोधात काय आक्रमक पाऊल उचलतात आणि थेट दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा देतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येतोय। तोपर्यंत बघत राहा दिशा नाही।